नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. उद्या मंगळवारी श्रावण महिन्यातली दुर्गाष्टमी आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला विशेष महत्त्व असते आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला अधिकच विशेष महत्त्व असते. या दिवशी आपण आपल्या घराचा उद्धार होण्यासाठी, आपल्याला आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, कृपा आशीर्वाद अखंड आपल्या पाठीशी राहण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या काही सेवा करायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला अत्यंत प्रभावी असा 11 लवंगाचा उपाय देखील करायचा आहे. उपाय कसा करायचा, सेवा कोणत्या करायच्या याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. उद्या मंगळवारी योगायोगाने मंगळवार आणि दुर्गाष्टमी एकाच दिवशी आलेले आहेत. मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा वार आहे. तुमची जी पण कुलदेवी असेल तुम्ही तिची सेवा करू शकतात. सर्वात पहिलं म्हणजे बघा, आपण जर का आपल्या कुलदेवीची सेवा केली तर बघा आपल्या घरात आपल्याला कशाचीच कमतरता पडत नाही. ज्या घरात कुलदेवतेची सेवा केली जाते, कुलदेवतेची सेवा केली जाते त्या घरात कधीच कशाचीच कमतरता पडत नाही. प्रत्येकाला कुलदेवी आणि कुलदेवता असते. प्रत्येकाने आपल्या घरात आपल्या कुलदेवतेची सेवा करणं गरजेचं आहे. आता तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा एखादा टाक, फोटो किंवा मूर्ती असेलच तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. जर का कुलदेवीचा फोटो, मूर्ती नसेल तर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्या महालक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमार्चन सेवा करू शकतात. आता कुंकुमार्चन सेवा कशी करायची तर पहा, एका तामणात आपल्याला कुलदेवीचा फोटो नाही घ्यायचा, मूर्ती किंवा टाक घ्यायचा आहे. जर का यातलं काहीच नसेल तर कुलदेवतेचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकतात आणि कुंकवाने तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. तुम्हाला तुमच्या हातात थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत तुम्हाला हे कुंकू अर्पण करायचं आहे. हे कुंकू अर्पण करताना तुम्हाला देवीच्या मंत्राचा, नामस्मरणाचा जप करायचा आहे. तुम्ही देवीचा कुठलाही मंत्र म्हणू शकतात. बघा, ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे. हा कुलदेवतेचा मंत्र आहे. तुमची कुठलीही देवी असू द्या, तुम्ही ह्या मंत्राचा 108 वेळा जप करत कुंकुमार्चन सेवा करू शकतात. त्यानंतर ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून दिवसभरात केव्हाही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे. बघा, एक संपूर्ण पाठ तुम्ही ह्या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला आवर्जून करायचा आहे. यानंतर आपल्याला 11 लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. मग तुम्ही हा उपाय तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकतात किंवा तुमच्या कुठल्या अडचणी असतील त्या पूर्ण होत नसेल त्यासाठी करू शकतात. बघा, जर का तुम्हाला तुमच्या घरात संसारात काही अडचणी येत असतील तर तुम्ही आवर्जून दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्हाला सप्तशतीचा एक पाठ तरी करायचा आहे. प्रत्येक महिन्यात दुर्गाष्टमी येते. तुम्हाला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी श्रावण महिन्यात दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करायला सुरुवात केलेली आहे. कोणी 11 पाठ करतं, कोणी 7 पाठ देखील करतं. तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या कुठल्याही अडचणीसाठी, इच्छापूर्तीसाठी 11 लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. यासाठी तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहे. लवंग घेताना ती अखंड घ्या. जिला पुढे टोकाला फूल असतं ते फूल तुटलेलं नसावं, अखंड असावं. 11 लवंगा तुम्हाला एका वाटीत घ्यायच्या आहे. तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. आता ह्या सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला कुठल्याही सेवा करायच्या नाहीये. तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. कपाळाला हळदी कुंकू तुम्ही लावून घ्यायचा आहे आणि दिवा तुम्हाला देवघरात प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूपदीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला ही एक लवंग घ्यायची आहे आणि तुम्हाला ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र म्हणायचा आहे आणि ही लवंग तुम्हाला देवीच्या फोटोच्या चरणाशी अर्पण करायची आहे. फोटो नसेल तर मूर्तीला तुम्ही अर्पण करू शकतात. लवंग अर्पण करताना लवंगाचा
जो फुलाचा टोकाचा भाग असतो तो समोर करायचा, म्हणजेच आपल्याकडे करायचा, आणि लवंगाच्या पाठीमागचा भाग हा देवीकडे करायचा आहे. असं तुम्हाला 11 लवंगा 11 वेळा ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडान्विचे हा 99 मंत्र म्हणून देवीला अर्पण करायचे आहे. त्यानंतर देवीला नमस्कार करून तुमची काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. अडचण असेल तर अडचण निघून जाऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. यानंतर ह्या लवंगा तुम्हाला तिथेच असू द्यायच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या लवंगा तुम्हाला उचलून घ्यायच्या आहे आणि ह्या लवंगा तुम्ही चहामध्ये टाकून तुम्ही त्या खाऊ शकतात, किंवा नुसत्या देखील तुम्ही चगळत त्या खाऊ शकतात, किंवा एखाद्या गोडाच्या पदार्थात टाकून तुम्ही ह्या लवंगा खाऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला 11 लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय उद्या मंगळवारी दुर्गा अष्टमीला करायचा आहे. दिवसभरात तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकतात. जसं आपण सर्व काही करतो, सर्व सण साजरे करतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा देखील करायची असते. आणि ही सेवा खास करून दुर्गा अष्टमीला केली तर याचे आपल्याला अनन्यसाधारण फायदे होत असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.